आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, बिरसा मुंडा, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्यागमाता रमाई भीमराव आंबेडकर, मासाहेब जिजाऊ, फातिमा बेग शेख, मुक्ता साळवे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत रविदास महाराज यांना वंदन करतो. आज महाराष्ट्राची मुलूक मैदानी टोक, वंचितांचा, उपेक्षितांचा आवाज, रिपब्लिकन सेनेचे नेते, राजघराचा सच्चा सैनिक आनंदराज आंबेडकर साहेबांचा कट्टर आणि एकनिष्ठ, पारदर्शक आणि प्रामाणिक, कुठल्याच पदाशी अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे आनंदराज साहेबांचं काम करणारा खरा रिपब्लिकन सेनेचा शिलेदार, आदरणीय फुलेशाह आंबेडकर चळवळीतील पिंपरी चिंचवड शहराचे उगवतं नेतृत्व, सेक्टर 22चे भावी नगरसेवक आदरणीय रमेश कांबळे साहेब यांच्या वाढदिवस निमित्त त्यांना शुभेच्छा देतो. कार्यकर्ता कसा असला पाहिजे, कार्यकर्ता सातत्य ठेवणारा असला पाहिजे, कार्यकर्ता कसा असला पाहिजे, कार्यकर्ता प्रामाणिक असला पाहिजे, कार्यकर्ता ऊन वारं वादळ त्या व्यवस्थेला चापराक देणारा असला पाहिजे. त्याचं उदाहरण म्हणजे आज खऱ्या अर्थानं आदरणीय आमचे रमेशजी कांबळे. आज कार्यकर्त्यामध्ये कुटू, बॅनर, सत्ता, पद दिलं तर मी आहे, काही तर नाही. एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की मला पद नको, मला उमेदवारी नको, पण मी आनंदराज साहेबाला राजघर ते कधीच सोडणार नाही. माझ्यासाठी सगळ्यात मोठं जर पद असेल तर ती राजघराचा मी सच्चा सैनिक म्हणून मी काम करणार आणि अख्खा आयुष्यभर हे आनंदराज साहेबाला सोडणार नाही असा ठणकावून सांगणारा कार्यकर्ता म्हणजे खऱ्या अर्थानं रमेश कांबळ्याचं एक उदाहरण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे. फुलेशाह आंबेडकरी चळवळ म्हणजे उदयनिर्वाणाचं साधन नाही. फुलेशाह आंबेडकर चळवळीमध्ये येणं म्हणजे काहीतरी चूल चालवणं ही माध्यम नाही. फुलेशाह आंबेडकर चळवळीमध्ये येणं म्हणजे काहीतरी मला मिळणार आहे ही साधन नव्हे. फुलेशाह आंबेडकर चळवळ या व्यवस्थेच्या विरोधात चापराक देणारं एक वादळ आहे. ह्या व्यवस्थेला एक कुठंतरी जवाब विचारणं म्हणजे फुलेशाह आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता आहे. हजारो लाखोच्या भीडच्या विरोधात एकटा उभा राहणं म्हणजे फुलेशाह आंबेडकर चळवळ आहे. तात्यासाहेबांचं एक वाक्य आहे, व्यवस्थेच्या विरोधात समता निर्माण करणे, व्यवस्थेच्या विरोधात पाणी खुलं करणे, व्यवस्थेच्या विरोधात ज्ञान खुलं करणे, व्यवस्थेच्या विरोधात बहुजन समाजातील सर्वसाधारण माणसांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तात्यासाहेबांना आणि सावित्रीबाई फुलेनं काम केलं. त्या हजारो व्यवस्थेच्या विरोधात छाती ठोकपणे लढणं म्हणजे फुलेशाह आंबेडकर आहे. इलेक्शन आलं, फॉर्म भरणे आणि पैसे घेऊन माघार घेणं म्हणजे हिजड्याची अवलादी आहे. ताई मर्द खरा कोण असतो आणि फुलेशाह आंबेडकर चळवळीचा धानेवा कोण असतो? लाखोच्या भीडच्या विरोधात एकटा उभं राहणं म्हणजे खऱ्या अर्थानं तो खरा सच्चा सैनिक असतो. नहाना है तो समंदर में जाके नहा, किनारे पे क्यों खड़ा है? नहाना है तो समंदर में जाके ना, किनारे पे क्यों खड़ा है? संघर्ष करना है तो फुलेशाह आंबेडकर आंदोलन में आके कर लेना. रमेश कांबळे सेक्टर 22 से खड़ा है.